कसं आहे माहिती का, आता 31 डिसेंबर येते, तर 31 डिसेंबरला आहे ना सगळे लोक काय करते माहिती का, सगळे लोक 31 डिसेंबर साजरा करायचा, 31 डिसेंबर साजरा करायचा. नाशे मटणावून दारू पडते, नाशे मटणावून दारू पडते, मटण असे खाते, नाशे खाते. जसं काय 365 दिवस उपाशीच होते, यांना अनपाणीच भेटलं नव्हतं अशी मटण खाते ना. आणि काय म्हणे तर 31 डिसेंबर साजरा करायचा आहे. जसं काय 365 दिवस ते हुंगून बघितलं तर नव्हतं त्या मटणाकडे, असं मटणं खाते ना. आणि दारू तर असे पिते ना, जसं काय त्या अमृत पिते ना, असं ते 31 डिसेंबर साजरा करायचा, 31 डिसेंबर साजरा करायचा. मला हेच कळत नाही. करा तुम्ही साजरा करा, पण देवा धर्माच्या पाया पडा, पूजापाठ करा. नवीन वर्षाचं पहिलं वर्ष, नवीन वर्षाचा पहिला दिवस देवा धर्माच्या पाया पडायला जा. मटणं खाऊन दारू पिऊन का कुठे 31 डिसेंबर साजरा असेल. नवीन वर्षाची चूक सुरुवात तुम्ही पापाने करता, कशाला तुम्हाला देव पावलं बरं. हा, त्याच्यामुळे आज देवाने ह्या वर्षी अक्कल लावली की लईच लोक पाप करायला लागले. तर मग ह्या वर्षी काय झालंय, नक्की 31 तारखेला आली एकादश आणि गुरुवार आलाय 1 तारखेला, खा मटण प्या दारू, असंच असतं. त्याच्यामुळे ना कधी बी सुरुवात चांगल्यानेच करावा नवीन वर्षाचं. आम्ही जातो बघा नवीन वर्षाचं. मग आता माणसं आहे ना, आमच्या घरची बी तसलीच आहे, मी म्हणत नाही, आमच्या घरची खरेदी 31 डिसेंबर बरं झाली, एकादश आली 31 डिसेंबर मटणं खा, दारू पियान. 1 तारखेला जातो आम्ही दरवर्षी पाया पडायला देवाच्या, आणि ह्या वर्षी बी जाणार कुठं ना कुठं तरी. नवरीची सुट्टी असली की घेऊन जाणार नवरीच्या पाया पडायला. पण लई चांगलं झालं तिला. हा, तर अशी मरून पडत होते मटणावर. 365 दिवस उपाशीच होते, अनपाणीच खाल्लं नव्हतं, असे मटणं खाल्ले. तर बरं झालं बसा मला.